Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English lesson 2.6 Great scientists have a questioning mind. विद्यार्थ्यांनो आज आपण या ठिकाणी इयत्ता 7वी या वर्गासाठी 2.6 हा लेसन ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड या लेसनचं इंग्लिश वर्कशॉप आपण लर्न करणार आहोत. या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, प्रिपेअर अ लाईव्ह स्केच ऑफ डॉक्टर C.V. रमण बेस्ड ऑन दिस लेसन. या लेसनमध्ये C.V. रमण यांचं स्केच वर्णन केलेलं आहे. C.V. रमण डॉक्टर C.V. रमण यांच्याविषयी इथं वर्णन केलेलं आहे, तर ते वर्णन आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे. डॉक्टर C.V. रमण अ लाईव्ह स्केच, त्यांच्या आयुष्यात कोणकोणत्या घटना कशा कशा घडल्या याविषयी आपल्याला वर्णन या ठिकाणी राईट डाऊन करायचं. यांनी खाली सेंटेन्सेस दिलेले आणि ह्या सेंटेन्समध्ये ज्या फिल इन द ब्लँक्स आहे त्या आपल्याला या लेसनवर आधारित आपल्याला ते सेंटेन्स कंप्लीट करायचे. मग फर्स्ट सेंटेन्स आहे, डॉक्टर C.V. रमण वॉज बॉर्न इन डॅश इन द इयर डॅश. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी हे सेंटेन्सेस कंप्लीट केलेले. डॉक्टर C.V. रमण वॉज बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन द इयर 1988. सेकंड सेंटेन्स, ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट. थर्ड सेंटेन्स, ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स. फोर, ही वॉज इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स and acoustic. Number 5, he delivered a lecture at London. Number 6, he began to wonder about the color of the sky. Number 7, he was elected Fellow of the Royal Society in 1924 for his contribution to the science of optics. Number 8, he announced the Raman effect in March 1928. 9, he won the Nobel Prize for Physics in 1930. अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्टर C.V. रमण यांचं जे लाईव्ह स्केच हे या ठिकाणी मी राईट डाऊन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर सेकंड, फाइंड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शन इन द पॅसेज. या ठिकाणी या लेसनमध्ये पॅसेज दिलेले त्या पॅसेजमध्ये आपल्याला वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट हे आलेले आहेत. म्हणजे संगीतातील वाद्य ही आलेली आहे. तर संगीतातील वाद्यांची नावं या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायची. मग कोणकोणती वाद्य आहेत, कोणकोणती म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत, मृदगम, व्हायोलिन अँड द तबला, अशी ही 3 वाद्ये या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायची. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट द सायंटिस्ट टर्म यूज इन दिस पॅसेज. या ठिकाणी काही सायंटिस्ट टर्म दिलेले आहेत, तर त्यांची लिस्ट आपल्याला या लेसनच्या अनुसार बनवायची आहे. मग कोणकोणते सायंटिस्ट टर्म आहे, ऑप्टिकल सायन्स, अकाउस्टिक, रोमन इफेक्ट, केमिकल कंपाऊंड, फिजिक्स, वॉटर, मॉल्यूज, स्कॅटरिंग ऑफ लाईट, सायन्स ऑफ लाईट, स्ट्रक्चर, इक्विपमेंट, एक्सपेरिमेंट. अशा प्रकारे ही पूर्ण लिस्ट ही सायंटिस्ट टर्मची राईट डाऊन केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुगल द इन्फॉर्मेशन अबाउट एनी 5 इंडियन सायंटिस्ट युजिंग द फॉलोइंग पॉईंट्स, अरेंज इट इन अ टॅब्युलर फॉर्म. या ठिकाणी आपल्याला टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि त्या टॅब्युलर फॉर्ममध्ये आपल्याला गुगल द इन्फॉर्मेशन अबाउट एनी 5 इंडियन सायंटिस्ट, कोणतेही भारतीय जे वैज्ञानिक आहे त्या वैज्ञानिकांविषयी इन्फॉर्मेशन ही आपल्याला टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहायची आहे. या ठिकाणी एका सायंटिस्टची इन्फॉर्मेशन मी राईट डाऊन केलेली आहे. उरलेले 4 सायंटिस्ट तुम्ही गुगलवर सर्च करून त्यांची इन्फॉर्मेशन ही टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहायची आहे. एक या ठिकाणी मी राईट डाऊन करून दाखवली. तर नेम आहे डॉक्टर जयंत नार्लीकर, इंडियन सायंटिस्ट, त्यांचं नेम आहे डॉक्टर जयंत नार्लीकर. त्यांचं प्लेस ऑफ बर्थ आहे कोल्हापूर.
डिस्कवरी किंवा इन्व्हेन्शन, त्यांनी त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टीचा शोध लावला आहे किंवा विज्ञानामध्ये त्यांनी कशा कशाचा शोध लावला आहे. तर कॉस्मॉलॉजी, नार्लिकर थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी आणि त्याचप्रमाणे अवॉर्ड अँड ऑनर्स, त्यांना कोणकोणते बक्षिसं मिळाली आहे, कोणकोणते सन्मान मिळाले. तर त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे अवॉर्ड हे देण्यात आलेले, बहाल करण्यात आलेले. अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 हा कंप्लीट केलेला आहे. आणि यातले एका इंडियन सायंटिस्टविषयी इन्फॉर्मेशन मी राईट डाऊन केलेली आहे. उरलेले 4 इंडियन सायंटिस्ट हे तुम्ही गुगलवर सर्च करायचे आणि या ठिकाणी टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत लँग्वेज स्टडी. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स वॉज एक्सप्रेस अ कम्प्लीट आयडिया. वाक्य हे मनातील वेगवेगळ्या आयडिया या ठिकाणी व्यक्त करत असतं. अ सेंटेन्स हॅज 2 कंपोनंट. वाक्यामध्ये 2 कंपोनंट असतात. एक म्हणजे सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. पहिलं म्हणजे सब्जेक्ट आणि दुसरं म्हणजे प्रेडिकेट. सब्जेक्ट म्हणजे उद्देश आणि प्रेडिकेट म्हणजे विधेय. सब्जेक्ट मीन्स कर्ता किंवा उद्देश आणि प्रेडिकेट म्हणजे विधेय. द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज अ पार्ट विच नेम द पर्सन, थिंग एक्सेट्रा. मग सब्जेक्ट म्हणजे उद्देशमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व होतात. तर पर्सन नेम, नेम द पर्सन, व्यक्तींची नावं, थिंग्स किंवा वेगवेगळ्या वस्तू या आपल्याला सब्जेक्टमध्ये म्हणजे उद्देशमध्ये पाहायला मिळतात. दॅट वी स्पीक अबाउट, जे त्याविषयी बोलत असतात. द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स टेल अस मोर अबाउट द सब्जेक्ट. आणि वाक्यातील उरलेलं जे सब्जेक्ट सोडून उरलेलं जे वाक्य हे पार्ट ऑफ द सेंटेन्स टेल अस, उरलेलं वाक्य सांगत असतं मोर अबाउट द सब्जेक्ट. जे उरलेलं वाक्य हे त्या सब्जेक्टविषयी म्हणजे उद्देशविषयी माहिती देत असतं. आणि उरलेलं जे वाक्य असतं सब्जेक्ट सोडून त्याला म्हणतात प्रेडिकेट. म्हणजे विधेय म्हणजे की जे कर्ता सोडून उरलेलं सेंटेन्स असतं त्याला म्हणतात प्रेडिकेट. आणि त्याचप्रमाणे कर्त्याविषयी जे वाक्य माहिती देतं त्याला म्हणतात प्रेडिकेट. दिस रिमेनिंग पार्ट इज कॉल्ड प्रेडिकेट. नोट द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट इन ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. Also note that the verb form in each sentence depend on the subject. खाली आपल्याला सेंटेन्स दिलेले. आता सेंटेन्समध्ये सब्जेक्ट कोणता आहे आणि प्रेडिकेट कोणतं आहे हे आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करून दिलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असे 2 कॉलम आहे. मग फर्स्ट कॉलममध्ये सब्जेक्ट आहे द स्काय आणि प्रेडिकेट आहे इज ब्ल्यू. द स्काय हे एक निसर्गयुक्त अशी एक वस्तू आहे द स्काय आणि त्याच्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे इज ब्ल्यू, म्हणजेच हे आहे प्रेडिकेट. त्यानंतर ग्रेट सायंटिस्ट माइंड, सब्जेक्ट आर रेसलेस विथ क्वेश्चन, हे आहे प्रेडिकेट. शी हे आहे सब्जेक्ट म्हणजे उद्देश, गोज टू द स्कूल एव्हरी डे, हे सेंटेन्स आहे प्रेडिकेट. दे मीन्स सब्जेक्ट, प्रेडिकेट गो होम इन द इव्हिनिंग. अशा प्रकारे या ठिकाणी सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे या ठिकाणी त्यांनी टॅब्युलर फॉर्ममध्ये राईट डाऊन करून दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी सब्जेक्ट आणि प्रेडिकेट या ज्या कन्सेप्ट आहे या कन्सेप्ट या ठिकाणी मी क्लिअर केलेल्या आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.